हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एसविरा क्रिएटर. सर्वात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद मला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल. आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत असा नवरात्री स्पेशल बटाटा वडा. एकदम खमंग, खुसखुशीत, क्रंची आउटसाईड, टेस्टी इनसाईड वडापाव रेसिपी बनवण्यासाठी एसविरा क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात आधी आपण बटाटा वडा बनवण्यासाठी त्यासाठी लागणारं सारण कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी मी इथे 3 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. ह्या वाटीने 3 वाटी भगर घेतलेला आहे आणि 1 वाटी साबुदाणा. हे आपल्याला व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर सोक करून घ्यायचं आहे. सोक करून झाल्यानंतर आता आपण एक सुती कापड घेणार आहोत. सकाळी उठल्यावर आपण एक सुती कापड घेऊन त्यामधून व्यवस्थित सगळं पाणी काढून टाकणार आहोत. पाण्याचा अंश आपल्याला बिलकुल ठेवायचं नाही. या प्रकारे मी इथे दाखवलं आहे तुम्हाला. माझ्याकडे जाळणी आहे पण त्यामधून भगर खाली जाऊ शकतं. ओके, आता आपण हे सारण मिक्सरमध्ये घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित बारीक करूयात. पाण्याचा अंश घेतलेला नाही मी, बिलकुल पाणी टाकलं नाही आहे. ह्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करूयात. एकदम थोडं पाणी टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता आणखीन थोडंसं पाणी लागेल आपल्याला. आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करू. त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली पाहिजे. जर पातळ झालं तर आपल्याला व्यवस्थित वडे घालता येणार नाहीत. हे बघा, आपलं सारण व्यवस्थित झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये हे सगळं सारण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान झालेलं आहे आपलं पीठ. थोडंही साबुदाणा किंवा भगर असं राहिलेलं नाही आहे. छान सॉफ्ट दळून झालेलं आहे पीठ. मी एका पातेल्यात सगळं सारण काढून घेते आहे. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. ह्यामध्ये मी बिलकुल सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे, फक्त मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, त्याची कन्सिस्टन्सी किती छान आपलं पीठ भिजून रेडी झालेलं आहे. डोश्याचं पीठ तसंच वाटतं आहे. आता मी बटाट्याच्या भाजीसाठी इथे हिरवी मिरची ग्राइंड करून घेते आहे. स्टफिंगसाठी आपल्याला इथे बटाट्याची भाजी वापरणार आहोत. त्यासाठी तडका घालण्यासाठी एका कढईमध्ये तेल, जिरे आणि हिरवी मिरची घालून फ्राय करते व्यवस्थित. आता ह्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालूयात, थोडंसं हलवून व्यवस्थित. आता ह्यामध्ये मीठ घालून थोडं हलवूयात. त्यानंतर सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये काय घालणार आहोत, दाण्याचं कूट. दाण्याचं कूट आधी घालायचं नाही आहे आपल्याला. ते म्हणजे दाण्याचं कूट आधी जर घातलं तर ते करपू शकतं, म्हणून मग सगळ्यात शेवटी मी इथे दाण्याचं कूट घालून व्यवस्थित मिक्स करून त्यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित वाफू द्यायचं आहे, त्यामुळे त्याची टेस्ट छान येईल. आता हे जे बटाट्याची भाजी थंड झाल्यानंतर त्याला असं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण आता ह्यामध्ये आपल्या सारणमध्ये मीठ मिक्स करून व्यवस्थित हलवून त्या बटाट्याच्या भाजीचे आपण गोळे करून घेतलेले आहेत आणि ते सारणमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे. डीप करून झाल्यानंतर ते आपल्याला हळूवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे. तेल इथे गरम झालेलं आहे आपलं, त्यामध्ये मी आता हे अशा प्रकारे वडे सोडून देते आहे. आपलं सारण किती छान झालेलं आहे. वडे एकदम परफेक्ट होत आहेत. आता हे आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित क्रिस्पी क्रंची असं तळून घ्यायचं आहे. मीडियम आच ठेवायचं आहे आपल्याला आणि हे अशा त्याच्यावरून तेल सोडून वरून खाली व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आता आपण हे पलटूयात. हे बघा, किती सुंदर रंग आलेला आहे याचा. मस्त एकदम परफेक्ट वडे तयार झालेले आहेत आपले. आता मी हे काढून घेते आणि सर्व प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता बघा, त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे वड्यांचा. आपण यामध्ये 2 हिरवी मिरची, बटाटे वडे म्हणले तर मिरचीशिवाय ते पूर्ण होणार नाही, त्यामुळे मी इथे तळलेले मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्याचे समोरचं तोंड कट करून घेतलेलं आहे.
हे बघा आपले वडे किती छान रेडी झालेले आहेत, एकदम क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट आणि टेस्टी. अशाच नवनवीन आणि झटपटीत रेसिपीसाठी एसविरा क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.